कार्यक्रमाला घे फोटो इकडे इकडे कापून या ठिकाणी त्यांचं या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या बेळगावचे महापौर मंगलदादा पवार म्हणजे योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या तेजाट्यांच्या दमड्यांमध्ये सळसळतं रक्त ज्यांच्यामुळं व्हायला लागलं, ज्यांनी देवतांचा देवळामधला देव सुरक्षित केला, ज्यांच्यामुळे हा अभूतपूर्व सोहळा या ऐतिहासिक पुण्यनगरीमध्ये स्वराज्य रथोत्सव सोहळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे। आज आपला हा 48 नंबरचा श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानचा स्वराज्य हा अशाच ऐतिहासिक परंपरेचा साक्ष देणारा रथोत्सव आहे। या रथोत्सव सोहळ्यामध्ये प्रामुख्याने संघटनेच्या वतीने गडदेवता संवर्धन हा एक सामाजिक संदेश, सामाजिक सलोख्याचा हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। या विलासदारी नाही, इथल्या देवतांना दह्यादिलाचा नाही तर अस्सल इमानी रक्ताचा अभिषेक करून त्याचे पूजन कित्येक शतके केले गेलेले आहे। पण एकवटू या गडदेवतांचं संवर्धन करू, संरक्षण करू आणि त्यांचा जीर्णोद्धार करू। या मातीच्या आणि देवतांचा श्रीमंत राजे पवार उत्सवानिमित्त आम्ही हा जागर मांडलेला आहे। या देवतांचे चांगले म्हणत बंधार कोरे धरत आपलं प्रतिष्ठान श्री शिवछत्रपती चरणी तत्पर श्रीमंत राजे पवार घराणे निरंतर आणि हा लोकोत्सव, हा शिवजन्मोत्सव मोठ्या दिमागामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आपल्या पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंददादा पवार यांचं देखील संघटनेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। मलकन संस्थानचे अधिपती राजे उदयराजे पवार यांचं देखील या ठिकाणी संघटनेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अवघ्या या धारवंश पवारांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। जात आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे कर्नाटकचे महापौर मंगलदादा पवार, माजी अध्यक्ष पुणे बार असोसिएशनचे मिलिंददादा पवार यांच्या शुभ हस्ते, संस्थापक अध्यक्ष सागरदादा पवार यांच्या शुभ हस्ते आणि योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार मलटणचे अधिपती उदयराजे पवार यांच्या शुभ हस्ते हा देखना स्वराज्य रथोत्सव सोहळा या ठिकाणी मार्गक्रमण केला जाणार आहे। शुभ हस्ते सर्वांच्या। जयंती जन्मोत्सव 14वे वर्ष आहे। यानंतर
सर्वांना नमस्कार. श्रीमंत राजे धार पवार घराणे ह्या प्रतिष्ठानतर्फे मला खास करून पुण्यात आमंत्रण करण्यात आलं होतं. त्यासाठी मी बेळगाव नगरीचा महापौर मंगेश पवार मी सुद्धा धार पवार असल्याकारणानं मी यांच्या आमंत्रणाला नाकारू शकलो नाही. तेव्हा मी इथंसुद्धा आमच्या पवार बंधूंना भेटण्याच्या संयोगानं मी इथं आलेलो आहे आणि इथं येऊन मला खूपच आनंद झालेला आहे की मोठ्या प्रमाणात जे इथं पुण्यामध्ये ही जी महाराजांची रथ मिरवणूक असते ही इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की मला वाटतं ही विश्वात कुठेही होत नसेल. तेव्हा श्रीमंत राजे धार पवार घराणे यांचा हा जो पवार घराण्यांना एक जुळविण्याचा प्रयत्न चालू आहे त्यात खास करून सागरदादा पवार हे याचे खास काम करत आहेत ज्यासाठी की त्यांनीसुद्धा मला संपर्क केला आणि मी बेळगावमध्ये सुद्धा प्रयत्न करेन की जेवढे पवार घराणे आहेत बेळगावची त्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये तीसुद्धा आमच्या कर्नाटकामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मराठा समाज राहतो त्यांना जुळवणं हे माझं कार्य राहील. आणि एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो काही बेळगावमध्ये माझी गल्ली जी आहे त्याला पवार गल्लीसुद्धा नाव आहे. तर असं भरपूर मोठ्या प्रमाणात बेळगावमध्ये सुद्धा धार पवार आहेत आणि त्यांनासुद्धा जोडण्याचं काम मी सागरदादांच्या माध्यमातून आम्ही सुद्धा करू असं मी सांगतो. आणि हे जे सागरदादांचं काम आहे हे लाख मोलाचं आहे कारण का महाराजांच्या सानिध्यात त्यांनी धार पवार घराण्याला एकत्र जोडत आहेत. तर मी नुकतंच माझी इंदोरमध्ये मी गेलो होतो त्या ठिकाणीसुद्धा काही मध्य प्रदेशमध्ये धार घराण्याची मला कल्पना आहे तिथेसुद्धा आहेत. आणि तिथे एक आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे उज्जैनची जी महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेला खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज भवन म्हणून. तर हे एक मला आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट वाटली. तर एकंदरीत पुण्याला येऊन मला खूपच बरं वाटलं आणि मी सुद्धा या श्रीमंत राजे धार पवार घराणे यासाठी आलेलो आहे आणि मी सुद्धा ह्यांचा एक हिस्सा आहे असं मी सांगू इच्छितो. धन्यवाद. शिवजयंती उत्सव पुण्यात साजरा करत असताना अशा विविध रथांची मिरवणूक काढली जाते. त्यामध्ये पवार घराण्यांनी जे आज गडदेवता संवर्धन रथ तयार केला आहे याच्या माध्यमातून शिवप्रेमींना एक प्रकारे गडाची जी माहिती आहे ती पोहोचणार आहे मला त्याबद्दल काय सांगता? आता इथं जर चित्ररथ मिरवणूक ही चालले त्याच्यामध्ये खास करून पवार घराण्याने केलेला जो देखावा आहे तो खास करून गडकोट आणि गडकोट संवर्धन यासाठी त्यांनी फार उपक्रम घेतलेला आहे. कारण का गडकोट राहणे आणि त्याचं संवर्धन करणे हे महत्त्वाचं आहे. तर मी पुन्हा एकदा सांगतो की ह्यांनी जे देखावा केलेला आहे खूपच चांगला आहे. तर त्याच्यामध्ये गडकालिका माता जे साले पवार घराण्याची कुलदेवी मानली जाते तिथंसुद्धा याच्यामध्ये त्यांनी चित्र दिलेलं आहे. तर एवढंच सांगू इच्छितो की देखाव्याच्या माध्यमातून गड संवर्धन असो अथवा व्यसनमुक्ती असो अथवा प्लास्टिक निर्मूलन अथवा कचरा निर्मूलन असो हे काळाची गरज आहे. तर ह्या देखाव्यातून फारच जणांनी जास्त करून पुण्यामध्ये भरपूर देखावे निर्माण केले आहेत. तर याच्यामध्ये त्यांनी एक संदेश दिलेला आहे की आपण व्यसन गट संवर्धन आणि कचरा निर्मूलन ह्या तिन्ही गोष्टीचं त्यांनी एक मॅसेज दिलेला आहे. नमस्कार. आज आपल्या शिवजयंती महोत्सव समितीमधला रथोत्सव सोहळा आहे जो अमित गायकवाडांनी 14 वर्षापूर्वी चालू केला. आपल्या श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानचा यात श्रीमंत राजे पवार घराणे असा रथ असतो 48 नंबरचा जो गेली 12 वर्ष आपण सातत्याने काढतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामधनं त्यातले धार पवार सामील होतात. आजसुद्धा आपल्याला बेळगावचे महापौर म्हणून प्रमुख पाहुणे लागले मंगेशदादा पवार, आपले ॲडव्होकेट मिलिंद पवार आहेत, सुरसिंगराव पवार आलेत राहुरीवरनं, हे कृषीभूषण आहेत, आमच्या उपाध्यक्ष रितेशदादा पवार आहेत आणि सर्व महाराष्ट्र निपाणीवरनं लोक आलेत, कर्नाटकावरून आलेत, देसाई आलेत किंवा बांबर्ड्याचे लोक आले. सगळ्या महाराष्ट्रातनं गावागावातनं नांदूळ बांबर्डे सगळ्या गावातनं लोक आले. सातारा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, यवतमाळ, कोल्हापूर परत या साईडने आलेत, खानदेशमधनं काही लोक आलेले आहेत. असे सगळीकडनं धार पवार येतात आणि आज आपल्या या शिवजयंतीच्या माध्यमातून आपण जवळजवळ 4.5 लाख पवार सदस्य एकत्र केलेले आहेत आणि महाराष्ट्रभर आपण ही संघटना चालवतो धार पवारांची. आणि त्यांना आपण आता व्यावसायिक ग्रुप चालू केला आहे जो धार पवार संघटनेच्या माध्यमातून त्यांना एकमेकांना व्यवसाय मिळेल. वधूवर सूचक चालू केले, वकिलांचा ग्रुप आहे आपला, डॉक्टरांचा ग्रुप आहे, अधिकाऱ्यांचा ग्रुप आहे, पोलीस अधिकाऱ्यांचा ग्रुप आहे. यात आपला कुठलाही राजकीय उद्देश नाही किंवा कुठला आर्थिक उद्देश नाही. आपला एकच उद्देश आहे की सगळ्या पवारांना एकमेकांशी जोडलं जावं, बांधाचा तांदाचा पवार करावा. आणि आज जे आपली संघटनेची वाटचाल आहे ती कन्याकुमारी ते काश्मीर असे सगळे पवार आपण जोडतोय. छत्तीसगडमधले असून दे, मध्य प्रदेशमधले असून दे, गुजरातमधले असून दे,
धारमधले असून दे, जी आमची कुलदेवी कुलस्वामिनी आहे धारला गड कालिका माता, इथले सगळे पवार आम्ही जोडलेत. आणि माझ्या आज न बघणाऱ्या पवारांना पण विनंती की आपण 19 फेब्रुवारीला या शिवजयंती महोत्सव समितीच्या रथयात्रेमध्ये सामील व्हावं, ही आपल्या सर्वांना विनंती. कर्नाटकातून आलेले आमचे महापौरांचे विशेष आभार की त्यांनी वेळात वेळ काढून इतक्या लांबनं त्यांचे सहकारी आले नगरसेवक. धन्यवाद. मी कृषीभूषण सुरसिंगराव माधवराव पवार, मुक्काम पोस्ट खडांबे बुद्रुक, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर आणि कानिपनाथ देवस्थान श्री क्षेत्रमडी उपाध्यक्ष, आमचे श्रीमंतराजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान या संघटनेचे अध्यक्ष जे आहेत आमचे सागरजी पवार यांनी अतिशय महाराष्ट्रामधले सगळे पवार बंधू एकत्र केले. त्यामुळंच आम्ही ह्या 19 फेब्रुवारीला सर्व पवार बंधू या सोहळ्यासाठी एकत्र येतो. खऱ्या अर्थानं जीवनामध्ये काम करत असताना आजचा जो सोहळा आहे हा आम्हाला पूर्वजांची आठवण असेल, एक प्रेरणादायी क्षण आमच्या जीवनामध्ये निश्चित ठरतो. म्हणून आमच्या सर्व पवार बंधू या ठिकाणी एकत्र आलेले आहे. खरं हे सगळं श्रेय सागरजी पवार आणि आमचे सर्व त्याचे जे सदस्य आहेत त्यांना जातं. मी आज या सोहळ्यासाठी आलेल्या तमाम पवार बंधू आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना या ठिकाणी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय शिवराय. आज 396व्या शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना राजे पवार घराण्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. 396 वर्षापूर्वी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला आणि एक मराठा समाजाचा एक मोठा उदय झाला. महाराजांनी जी आपल्याला शिकवण दिली की शेतकऱ्याचा घाम ही राज्याची संपत्ती असते, स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे, जे काय अशी तत्त्व महाराजांनी घालून दिले त्या तत्त्वाचा आजही विजय होताना आपल्याला दिसतो. आज जरी जग लहान होत असलं पण अशा ह्या कालखंडामध्ये प्रत्येक घराणा असं एकत्र येऊन त्या माध्यमातून समाजाचा प्रत्येक घराण्याचा फायदाच होईल असं मला या प्रसंगी वाटतं. आजच्या प्रसंगी मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी रितेश पवार, श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. गेली 15 वर्षे झाले स्वराज्य रथाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभरातले पवार या सोहळ्यास एकत्र येतात, तन मन धन अर्पण करून सहभागी होतात. तसेच आपले योगदान वेळोवेळी वर्षभर संघटनेचे जे काही कार्यक्रम आहेत त्यात देत असतात. सर्व पदाधिकारी, विश्वस्त व खास करून अध्यक्ष ज्यांच्यामुळं हा पवारांचा एवढा मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे. एक रोपटं त्यांनी 15 वर्षापूर्वी लावलं, आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे, आता ते फळाला येणार आहे. तर या सर्व गोष्टीचं श्रेय हे पवारांना जातं, धार पवारांना जातं. असेच प्रेम संघटनेवर कायम आपलं असू द्या. दरवर्षी तुमचं स्नेह प्रेम आमच्यावर असू द्या आणि आपल्या या सोहळ्यात उपस्थिती असू द्या. धन्यवाद. नमस्कार, मी विश्वस्त श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान श्रीकांत पवार. मी आलो आहे वाल्हे या गावावरून, जे महाराष्ट्रामधील सर्वाधिक मोठं धार पवारांचं गाव आहे. आणि ही श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान ही राज्यव्यापी धार पवारांची संघटना, जी संपूर्ण राज्यामध्ये असणाऱ्या विखुरलेल्या धार पवारांना एकत्र करणारी आहे. सागरदादा पवारांच्या माध्यमातून ही संघटना गेल्या 14 वर्षापूर्वी त्यांनी जे रोपटं लावलं त्याचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर होत असताना आम्हाला अत्यधिक आनंद होत आहे. ज्या संघटनेच्या माध्यमातून समस्त राज्यातील पवारांना एकत्र गुंफून त्यांच्या व्यवसायाला, त्यांच्या सामाजिक कार्याला, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याचं कार्य श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान ही संघटना मोठ्या उत्साहामध्ये अविरतपणे कार्य करत आहे. याचा अत्यधिक आनंद या ठिकाणी होतोय. आणि दरवर्षी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ही संघटना आपल्या कार्याला या फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरुवात करते. वर्षभरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात संघटनेच्या माध्यमातून, ज्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, त्याचबरोबर ती पानिपत शौर्य देण्याचा कार्यक्रम असेल. विविध शैक्षणिक संस्थांना, सामाजिक संस्थांना संघटनेच्या वतीने मदत केली जाते. त्याचबरोबर ती ज्या दुर्बल आर्थिक घटक असणारा जो धारवंशीय पवार असेल त्या पवारांना संघटनेच्या वतीने भरघोस मदत केली जाते. मला अत्यंत अभिमान वाटतो. या सर्वाधिक मोठा सामाजिक सलोखा या आपल्या संघटनेच्या माध्यमातून दिला जातोय, जोपासला जातो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. नमस्ते, मी लतिका नंदकुमार पवार. मी पूर्वीचं अहमदनगर, आता अहिल्यानगर झालेलं आहे, तिथून आलेले आहे. आणि मी पवार घराण्यातलीच सून आहे.
ह्या रथोत्सवाला आम्ही दरवर्षी येतो आणि सर्वजण एकत्र येऊन हा शिवजयंतीचा उत्सव साजरा करतो. तो आम्हाला खूप आनंदाचा क्षण म्हणजे दिवाळी असल्यासारखे वाटते. तसेच आमच्या पवार घराण्याचा बिझनेसचा पण एक ग्रुप आहे की जे काही वेगवेगळे प्रकारचे बिझनेस करतात त्या ग्रुपमधून वेळोवेळी दर महिन्याला मीटिंग घेऊन आम्हाला मार्गदर्शन मिळते व आम्हाला त्यातून प्रेरणाही मिळते. आमच्या उद्योगधंदा वाढीसाठी आम्हाला चांगले मार्गदर्शन मिळून आम्हाला त्यात खूप समाधान मिळते व आमचा बिझनेसही त्याच्यामध्ये वाढ होते. शिवजयंती हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळीसारखा साजरा केला जातो. शिवाजी महाराजांसारखे राज्य आत्तापर्यंत झाले नाही आणि होणार नाही. जय शिवाजी, जय जिजाऊ. राजे पवार घराण्याच्या वतीने दरवर्षी शिवकार्यावर आधारित शिवाजी महाराजांशी संबंधित या सगळे देखावे सादर केले जातात. आजवर आपण वीरगळ संवर्धन रथ, शास्त्र पारंगत रथ असा केलेला आहे. यावर्षीचा आपला हा जो देखावा आहे तो म्हणजे आपल्या ज्या गडदेवता आहेत त्या गडदेवतांचं आत्ता सध्या गडदेवतांची हालत अत्यंत खराब आहे. त्यामुळं या गडदेवतांचं संवर्धन व्हावं आणि सरकारने आपण सगळ्या शिवप्रेमींनी प्रयत्न केलेले आहेत करावेत म्हणून आपण आज हा रथ सादर केलेला आहे. या रथातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने जमेल तसं गड संवर्धन किंवा गडदेवता संवर्धन, शिलालेख संवर्धन यात सहभाग घ्यावा आणि श्रीमंत राजे पवार घराण्याची ही जी संकल्पना आहे ती जगभर पोचवावी आणि सर्व शिवप्रेमींपर्यंत पोचवावी ही विनंती. धन्यवाद. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आम्ही पवार घराणं आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आणि आपल्या पवार घराण्याने सगळ्या त्यानिमित्ताने एकत्र महिला पुरुष एकत्र येतात आणि शिवाजी महाराजांचा जो काही विचारांचा वारसा आहे तो आपण पुढे चालवू. माझी सर्वांना अशी विनंती आहे की फक्त शिवाजी महाराजांचा जय जयकार न करता इथे तर फक्त न घालता आपल्या मुलाबाळांवर असे चांगले संस्कार करा की शिवाजी महाराज हे हजारो साल सगळ्यांच्या मनाया हृदयात
जय जिजाऊ जय शिवराय. आज जन्मोत्सव सोहळा आहे. त्यानिमित्तानं श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र हे 12वं वर्ष आहे. ही जे सांस्कृतिक सोहळा चालू आहे याला आज 12 वर्ष पूर्ण होतात. त्यानिमित्तानं पूर्ण महाराष्ट्रभर तसेच बाहेरून सुद्धा गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या ठिकाणाहून सुद्धा खूप सारे पवार बंधू भगिनी आज इथे उपस्थित आहेत आणि हा दरवर्षी सोहळा खूप उत्साहात आम्ही साजरा करतो आणि शिवजन्मोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्या धार बंधू भगिनींना माझा नमस्कार. आपण हा स्वराज्य रथ सोहळा चालू केला, 12 वर्ष झाले पूर्ण त्याला. आणि आपलं महिला दिन आपण बरेच सारे उपक्रम करतो. दिवाळी फराळ, परत आता ही शिवजयंती झाली, नंतर महिला दिन, त्यानंतर बरेच अजून उपक्रम चालू आहेत. आता सध्या आम्हाला एक एक्झिबिशन पण करायचं आहे की महिलांचं आपल्या जे उद्योग करतात म्हणजे त्याच्यासाठी एक आम्ही हॉल घेणार आणि तिथे तो कार्यक्रम करणार. म्हणजे आपल्या पवार बंधू सगळे एकत्र येतील आणि एक उद्योग चालू होईल सगळ्यांचा. आणि हाच उद्देश आपला की सगळ्या गावांगावांमध्ये आपण सगळ्या धार पवारांना एकत्र केले. आता 4.5 ते 5 लाख आपले पवार बंधू भगिनी एकत्र आलेत आणि जमलेत सगळे. आत्ता पण आपल्या ह्याच्यामध्ये खूप जण सामील झालेले आहेत. फुगेवाडी इकडनं तिकडनं खूप ठिकाणी, संभाजीनगर इकडनं सगळेजण आपल्या इथे आले आहेत. त्याच्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद मानते. नमस्कार, मी आर्किटेक्ट सर्वेश पवार, श्रीमंत राजे घराणे सामाजिक प्रतिष्ठानचा एक सेवेकरी. गेले अनेक वर्ष पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये आपला हा शिवजन्मोत्सव सोहळा जो स्वराज्य रथोत्सव सोहळा होता, यामध्ये आपण श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानच्या मार्फत या रथोत्सवात आपण सहभागी होतो. हा रथोत्सव साजरा ज्या वेळेसपासून व्हायला लागला, अगदी किरकोळ जसं 8-9च गाडे होते, त्यावेळेसपासून पवार घराणे या रथोत्सवात सहभागी होते. आमचे संस्थापक अध्यक्ष श्री सागरदादा पवार यांनी गेले अनेक वर्ष अथक परिश्रमातून असे आमच्यासारखे अनेक बांधव, ज्येष्ठ, लहान, महिला, युवती असे अनेक जण जोडली. हा रथोत्सवात सहभागी होण्यामागची अनेक कारणे आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे आपल्या घराण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या हिंदवी स्वराज्यासाठी दिलेलं योगदान, त्यातील इतिहास हा येणाऱ्या पिढीला तसेच पुढच्या अनेक पिढ्यानपिढ्या हा जतन व्हावा, पुढच्या अनेक पिढ्यांना हा कळावा, यासाठी हा संपूर्ण मांडलेला एक थाट आहे. आज श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानच्या मार्फत पवार आडनावाची पवार कुळातील जवळपास 5 लाखापेक्षा जास्त कुटुंब जोडण्यात आलेली आहेत. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, अगदी महाराष्ट्र, भारत आणि भारताच्या बाहेरील अनेक देशांमधील पवार बांधव या संघटनेमार्फत एकत्रित येतात. छत्रपती शिवरायांचे आपल्यावर असणारे उपकार, आपण हिंदू राहावे यासाठी त्यांनी केलेले कार्य, या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यासपूर्वक दरवेळेस गाडा तयार करणे, रथ तयार करणे आणि त्यातून एक सामाजिक संदेश देणं हा आपल्या संघटनेमार्फत कायम एक उपक्रम राबवला जातो. या उपक्रमासंदर्भात अनेक कार्यकर्ते किंवा अनेक पवार बंधू, नुसते पवार बंधूच नाही, इतर वेगवेगळ्या घराण्यातले पण अनेक बंधू एकत्र येतात आणि आपण सर्व स्वतःच्या सरदारांचे आणि या वेगवेगळ्या शूरवीरांचे रथ या ठिकाणी सादर करतो.